कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, येशू ख्रिस्त यासाठी आमच्यासाठी बोलतात. मी जिथं आहे, येशू ख्रिस्त आज पित्याच्या उजवीकडे बसलेले आहेत आणि येशू ख्रिस्त म्हणतात त्याची इच्छा आहे की मी जिथं असावं, मी जिथं आहे तिथं तुम्ही असावं. ही स्वर्गातील पित्याची, येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, स्वर्गातील बापाची इच्छा आहे. यासाठी येशू ख्रिस्ताला 2022 वर्षापूर्वी या भूतलावरती पाठवलं, ज्यानं आपलं रक्त वधस्तंभावरती सांडलं आणि तो पुरण्यात आला, गाडण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तो उठला आणि तो जाताना म्हटला की मी जात आहे, तो पुन्हा एकदा मी येईन. आणि वेगवेगळे संदेश आम्ही रॅप्चर याच्यावरून ऐकत आहोत. देवाचे वेगवेगळे सेवक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बोलत आहेत किंवा काही रेकॉर्डिंग्स आहेत की रॅप्चर कधी होईल, काही त्याच्यासाठी सायन्स किंवा काही चिन्ह असतील, कोण कोण घेतले जाईल, कोण कोण उठवलं जाईल. आणि भरपूर ख्रिस्ती लोकांमध्ये याविषयी सुद्धा एक तळमळ आहे की बाबा कोण कोण उठलं जाईल. आणि एक शुअरिटी आमच्या जीवनामध्ये पाहिजे की मी सुद्धा जेव्हा रॅप्चर होईल त्यावेळी मी सुद्धा पित्याजवळ केलं पाहिजे. यासाठी माझं जीवन दररोज आणि दररोज पौल ज्या रीतीने म्हणतं की माझा अंतर आत्मा दररोज आणि दररोज नवीन होत आहे. आमचं आत्मा आमचं नवीन होत आहे. तर एक एक गोष्टी ज्या देहातल्या आहेत, एक एक गोष्टी ज्या पापातल्या आहेत, त्या एक एक गोष्टी आम्हाला सोडून जाणार. पहिले पेत्र 1:15 सांगतं की पाचारण करणारा देव जसा पवित्र आहे तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हायला पाहिजे. सर्व प्रकारच्या आचरणात. इथं 1%, 5%, 10%, 50%, 80%, 85%, 95% असं सांगत नाही. त्या ठिकाणी स्पष्टपणे वचन सांगते. पहिले पेत्र 1:15 आम्ही वाचूया. पहिले पेत्र 1:15 या ठिकाणी काय सांगते? आम्हाला सर्व गोष्टीमध्ये पवित्र व्हायचं आहे. सर्व गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आम्हाला ठाऊक नाही, देवाचं वचन आम्हाला शिकवते कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही पूर्ण झालं पाहिजे, आम्ही त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आम्ही परिपूर्ण झालंच पाहिजे. आम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही, आम्ही कोणत्या प्रकारची कारणं त्या ठिकाणी देऊ शकत नाही की मी नाही ह्या गोष्टीमध्ये मी पूर्ण होऊ शकत नाही, मी पवित्र होऊ शकत नाही. देवाचं वचन काय सांगतं की ज्या देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्या देवानं आम्हाला बोलवलेलं आहे की ख्रिस्ताला आम्ही जाणून घ्यावं, स्वर्गाचं राज्य कशा पद्धतीने आम्ही जाणून घ्यावं, ते काय सांगतंय? पहिले पेत्राचा 1:15 स्पष्टपणे काय सांगतं? तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. या ठिकाणी देवाचे महान सेवक पेत्र म्हणतात की तुम्ही जो परमेश्वर तुम्हाला पाचारण केलेला आहे तो देव जसा सर्व गोष्टीमध्ये पवित्र आहे तसं तुम्हीही सर्व गोष्टीमध्ये पवित्र व्हा. अशा भरपूर गोष्टी आहेत की आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना अशा काही न कळत आमच्याकडे गोष्टी होऊन जातात आणि कधी कधी त्या गोष्टी करत आम्ही जातोय. जेव्हा सुरुवात झाल्यानंतर पवित्र आत्मा आमच्याशी स्पष्टपणे बोलतोय, बाळ हे तू करायलायस, ते चुकीचं करायलायस. बाळ हे तू बोलायला लागलायस, लेकरात चुकीचं बोलायलायस. पण तू ज्यावेळी आम्ही ते समजून घेऊन आमचं जीवन नव्याने समर्पित करतो की होय पवित्र आत्मा मी चुकलो, मला क्षमा कर, पुन्हा या गोष्टी मी करणार नाही, पुन्हा त्या रीतीने मी वागणार नाही, पुन्हा त्या रीतीने मी बोलणार नाही, तर याचं एक चिन्ह आहे की तुम्ही परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहात. तुमचं एक एक स्टेप स्वर्गामध्ये पडत आहे. एक एक गोष्टी परमेश्वराच्या ज्या इच्छेप्रमाणे तुम्ही करत आहात, स्वर्गासाठी तुमचं कन्फर्म तिकीट त्या ठिकाणी होत आहे. ज्या गोष्टी पवित्र आत्मा मला सांगतोय, शिकवतोय की लेकरा हे तू चुकतोयस आणि तुला करायचं नाही. आम्ही काय करतोय तुम्हाला माहित आहे, सर्वांना माहित आहे, जे तुम्ही पाहत आहात, परमेश्वर प्रत्येकाशी त्याच्या पवित्र आत्म्याशी बोलत असतोय. भरपूर गोष्टी अशा आहेत, भरपूर की ज्या गोष्टी आम्हाला स्वर्गात जाण्यापासून थांबवू शकतात, ज्या गोष्टी आम्हाला पित्यापर्यंत जाण्यासाठी थांबवू शकतात. आम्ही भरपूर गोष्टी अशा करतोय की ज्या देवाला आवडतात, परंतु दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना अशा सुद्धा काही गोष्टी आहेत त्या देवाच्या वचनाबरोबर आम्ही तडजोड करतोय. प्रियानो, नाण्याची एकच बाजू आम्हाला समजून नाही घ्यायची, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा समजून घ्यायचं आहे. हो, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती यासाठी मिळालेत की त्याने मेलेत, यासाठी की आमचे सर्व शाप त्याने घेतलेत, आम्ही आशीर्वादित असावं, आम्ही आर्थिक
दृष्ट्या संपन्न असावं, आम्ही चांगलं आरोग्यदानामध्ये असावं, या भूतलावरती चांगले आमची घरं असावीत, सर्व क्षेत्रामध्ये आम्ही आशीर्वादित व्हावं, संपन्न असावं, ही स्वर्गातील पित्याची इच्छा आहे. नाण्याची ही एक बाजू आहे. दुसरी बाजू सुद्धा पाहणं किती महत्वाचं आहे. जे लोक फक्त एकाच नाण्यावरती विश्वास ठेवतात त्यांचा बंदा, त्यांचा रुपया खोटा आहे. त्याचा रुपया काय खोटा आहे, आणि कुणाचाही रुपया खोटा नसावा. खोटं पैसे कधी चालत नाहीत. तुम्ही 1 रुपया घेऊन जरी गेला एका दुकानात, म्हणला की दादा मला जरा हे गोष्ट द्या, ते म्हणणार बाहेर पहिला खोटा रुपया तू घेऊन आलायस. जर प्यानो एकच ज्ञानाची बाजू पकडून ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. लोक म्हणतात होय ब्रदर आम्ही ख्रिस्ताचं नाव घेतो, होय ब्रदर आम्ही ख्रिस्ताचं वचन इतर लोकांना शिकवतो, सांगतो सुद्धा, आमच्या वैयक्तिक प्रार्थना सकाळीमध्ये आहेत, आम्ही उपास प्रार्थनेमध्ये सुद्धा कधी कधी तर असतो, आणि आम्ही ख्रिसमस चांगल्या रीतीनं आम्ही एन्जॉय करतो, आम्ही साजरा करतो, चर्चच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही भाग घेतो ब्रदर. आणि उपास प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, सुवार्थ प्रसार आणि हाऊस रूप घेणं या सर्व गोष्टीमध्ये आम्ही आहे. आणि चर्चेसमध्ये माझं स्थान माझ्या पाळक साहेबांसमोर एक चांगला व्यक्ती म्हणून आमच्या कुटुंबाचं स्थान, माझं स्थान सुद्धा आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करत आहे, देव बापाला त्या गोष्टीविषयी आनंद आहे. परंतु पवित्र आत्मा आम्हाला परिपूर्ण करू इच्छितो. आम्हाला पित्यासारखं बनायचं जसा पिता परिपूर्ण आहे. आम्ही ज्या रीतीनं आजचा संदेशाचा शीर्षक जो आहे की कोण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतं. योहान 14:3 आम्ही वाचलं. येशू ख्रिस्त म्हणतात मी जातोय लेकरांनो, मी चाललोय आणि मी जागा तयार करतोय आणि मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. मी जिथं आहे तुम्ही तिथं असावं, माझी इच्छा आहे. ही स्वर्गातील पित्याची इच्छा आहे, पण देवाची इच्छा आहे, परंतु तुमची सुद्धा इच्छा आहे. परंतु तुम्हाला सुद्धा जायचंय, मला सुद्धा जायचंय, परंतु जाण्यासाठी कोणी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. प्राणू एक व्यक्ती असा म्हणेल मी मिळवेल माझे अब्ज रुपये मी तुम्हाला देतो, येशू मला स्वर्गामध्ये स्थान द्या. आणि श्रीमंत व्यक्ती होता आणि लाजरस व्यक्ती होता, त्याचा मी ऐकतोय, तो त्या ठिकाणी नरकामध्ये यातना भोगत असतोय, आणि सुखलोकामध्ये तो लाजरसला पाहतोय जो अब्रामाच्या उराशी टिकलेला आहे, आणि तो म्हणतोय अब्राम बाप्पा, येशू अब्राम बाप्पा त्या लाजरसला पाठवा, एक तिची करंगळी बुडवून माझ्या जिभेवरती पाण्याचं थेंब टाकू दे. कदाचित त्याच्या मनामध्ये आला असेल, तो म्हणला असेल की माझी एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती मी देतो, पण स्वर्गामध्ये मला स्थान द्या. जगातील सर्व जग जरी दिलं, आम्हाला स्वर्ग आमच्या पैशानं आणि संपत्तीनं कधी प्राप्त होत नाही. प्रियानो, कशा रीतीनं आम्ही स्वर्गात जाऊ शकतोय? नाण्याची बाजू एक आम्हाला ठाऊक आहे, आशीर्वादाचे संदेश आम्हाला ठाऊक आहेत. आशीर्वादाच्या संदेशाद्वारे आम्ही उत्तेजित होतो, आशीर्वादाच्या संदेशाद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंदित होतो. नाण्याची दुसरी बाजू आम्ही समजून घेतलं पाहिजे. एक मुद्दा आज आम्ही पाहणार आहोत की जो स्वर्गामध्ये जाण्यासाठी लोकांना अडवतो, आणि जाता जाता लोक जसं आम्ही म्हणतोय का नाही की चिरमुरे फुटाणे खातात, त्या रीतीनं जाता जाता लोक या गोष्टी करतात. जाता जाता लहान लेकरं जसं खिशामध्ये एखादं खाऊ टाकतात आणि जाता जाता खाई जातात, जाता जाता त्या रीतीनं लोक जाता जाता दैनंदिन जीवनात. आणि जेव्हा हे वचन तुमच्याकडे येईल की तुम्हाला समजेल की किती तर लोक चांगल्या लिडरशिपमध्ये असलेले लोक सुद्धा दररोज चिरमुरे फुटाणे खाल्ल्यासारखं हे पाप करतात. जाता जाता बघूया कोणतं पाप. प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि 15 वचन काय सांगतो? कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. वचन या ठिकाणी सांगते, शेवटचा भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत की लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व बाहेर राहतील. कुठं बाहेर राहतील? स्वर्गाच्या बाहेर राहतील. स्वर्गाच्या बाहेर कुठं राहणार? अंतराळी उभा राहणार काय? नाही बाबा, अधोलोकामध्ये जाणार की जिथं कधीच त्याचा अधोलोक असं वचन सांगतं की त्या अधोलोकाचा अंत लागत नाही. म्हणजे आम्हाला पाय ठेवायला जशी जमीन आहे तशी अधोलोकाला फक्त माणूस खाली 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 जातच जातो, तो मरतच जातो, जो वेदना होतच जातात, त्याला कधी अंत नाही आहे. वचन या ठिकाणी सांगते एक गोष्ट, भरपूर अशा गोष्टी आहेत, देवाचे वेगवेगळे सेवक तुम्हाला शिकवले असतील, तुम्ही ऐकला असेल,
देवाचं वचन माझ्या हृदयामध्ये जे टाकलं, देवाचा निरोप मला जो तुम्हाला सांगायचा आहे की जो व्यक्ती स्वर्ग राज्यासाठी रॅप्चर होण्यासाठी आपली तयारी करत आहे, त्या व्यक्तीला परमेश्वराचं स्पष्टपणे आज त्याच्या हृदयातील निरोप आहे. प्रकटीकरण 22:15 सांगतं की लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. याचा अर्थ अधोलोकामध्ये आणि नरकामध्ये ते राहतील. साध्या आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगणारे खोटं बोलणारे लोक. लबाड म्हटल्यानंतर जरा वेगळा विषय वाटतोय, वेगळा शब्द वाटतोय, पण खोटं बोलणारे लोक, दररोज जाता येता खोटं बोलणारे लोक. घरामध्ये लोक असतात, अहो आला कराय या की, अहो आलो इथं चौकात आलोय, अरे घाई घरात बसलाय घरात, आणि मग ते आले चौकात आलो फोनवरती फोन केला असते, बोलत असते, हा हो आला नाही, या की या ब्रदर लवकर या, सिस्टर लवकर, अहो आलो इथंच कुठं असते अजून घराच्या दारात, आणि मग तू इथंच आहे, थांबा 5 मिनिटामध्ये येतो, यायला लागते जवळजवळ अर्धा तास, आणि मग ती 5 मिनिटात येतो. लबाडी लोक जाता जाता म्हणलं ना आम्ही, चिरमुरे फुटाने ज्या रीतीने खातात लोक, खाता ज्या रीतीने जाता खातात त्या रीतीने जाता खोटं बोलतात. जाता किती खोटं, अनलिमिटेड खोटं, अनलिमिटेड लबाडी, सांगाय नको अशी लबाडी. लहान लेकरू आहे, 1-2 वर्षाचा मुलगा आहे, बाहेर जाते, पप्पाने सांगितलं असते बाळ बाहेर जायचं ना, हा पप्पा, लेकरा बाहेर जायचं नाही, हा पप्पा, बाहेर जाते, आई पप्पा झोपलेले असतात, बाहेर जाते आणि काय तर करून येते. काय लेकरांना माती खायची सवय असते, कुणी लहानपणी खाल्ले असणार, तिला लेकरू जाते आणि ते माती खाऊन येते. पप्पा विचारतात माती खालीस, नाही पप्पा, आणि तोंडात माती असते. ज्या रीतीने ते गाणं आलं जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ, त्याच्या माउथमध्ये शुगर असते. लबाड बोलण्याची वृत्ती लहान लेकरामध्ये आली कुठून? ते पाहतं कुणाला? मुलग्याला बाप सांगतोय, अरे कोण तर आलं तर सांगायचं घरात नाही म्हणून, बेलवाचा टिंग टिंग, अरे पप्पा आहेत, नाही हो पप्पाने सांगितले घरात नाही म्हणून सांगा. मोबाईलवरती पप्पा आहेत तर नाही आहेत, पप्पा मोबाईल ठेवून बाहेर गेलेत, पप्पा घरातच असतात. हे लेकरं आमची पाहत आहेत. आम्ही लिडरशिपमध्ये जीवन जगणारे लोक, आम्ही स्तुती आराधना करणारी लोक, आम्ही संदेश सांगणारी लोक, परंतु आमच्या जीवनामध्ये जाता जाता लबाडी आहे काय? लबाड आम्ही जाता जाता बोलतो, खोटं जाता जाता बोलतो, आणि त्याच्याविषयी आम्हाला काही वाटत नाही, पश्चात्ताप वाटत नाही. ही भरपूर गोष्टीच्या शिकवण्यासाठी आहेत प्रियानू. अशा प्रकारचा बायबलमध्ये 2 इतिहास 18व्या अध्यायामध्ये डायरेक्ट वचन सांगतं, असत्य बोलणारा दुरात्मा आहे, जो असत्य बोलतोय. या प्रकारे जर आमच्या जीवनामध्ये तर दुरात्मा जर कार्य, आम्ही असत्य बोलतोय, आम्ही लबाड बोलतोय, जाता जाता आम्ही लबाड बोलतोय, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लबाड बोलतोय. वचन सांगते लबाडीची आवड धरणारे, लबाडी बोलणारे ही सर्व लोक बाहेर राहतील. आम्ही देवाचं आज्ञापालन करतोय, आम्ही दान दशंश देतोय, आम्ही परमेश्वरासाठी पवित्र जीवन जगतोय, आमच्या डोळ्यात आम्ही पाप करत नाही, आमच्या कुठल्या गोष्टीद्वारे आम्ही पाप करत नाही, परंतु काय आमच्या जीवनामध्ये जाता जाता दैनंदिन जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये आम्ही लबाडीमध्ये जीवन जगत आहोत काय? पत्नी म्हणते घरातून, अहो लवकर या जेवण आपण जीव्या, हो येतो लवकर येतो म्हणतो. नवरा घरात जातोय, बायको एवढा वेळ का झाला? नाही ग, साहेबाने लय काम दिलं होतं, आणि ह्यो गडी दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन मॅच बघत बसलेला असतोय, आणि म्हणते राहू या लवकर जेवूया, नको माझं आज पोट खराब आहे. पोट खराब नसते, बाहेर ना हॉटेलवरून जीवन आलेला असतोय. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पत्नी बरोबर, लेकरं, मम्मी आज मी जेवणार नाही, पोट खराब आहे, बाहेर जाऊन पार्टी करून आलाय, पण तू मम्मीला सांगतो मी पार्टी नाही, मम्मी माझं पोट खराब आहे. लेकरं, तरुण लोक आज आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही लबाड बोलतोय. देवाचा सेवक या ठिकाणी म्हणतोय, ब्रदर आज प्रार्थनेला काल नाही संडेला, सिस्टर प्रार्थनेला काल नाही संडेला, नाही हो ब्रदर माझी तब्येत ठीक नव्हती, आम्ही पती पत्नी झोपलो होतो, लय आम्हाला ताप आला होता आणि आम्ही झोपलो होतो, आणि नंतर मोबाईलवरती स्टेटस देते, पिक्चरच्या टॉकीमध्ये लोक पिक्चर बघत असतात, लोक नंतर स्टेटस देते कुठे तर पिकनिकच्या ठिकाणी सेल्फी काढायला असतात. जाता जाता लबाड, जाता जाता आम्ही खोटं बोलतोय, जाता जाता आमच्या सहकार्याला फसवतोय, जाता जाता आमच्या बॉसला फसवतोय. कितीतरी वेळा बायकोची आजी मिळून म्हणून किती वेळा आम्ही रजा काढतोय, कितीतरी वेळा त्या आजीला आम्ही मारतोय, कितीतरी वेळा लोकांना समजत नाही. लोक जाता जाता खोटं बोलतात, जाता जाता अनलिमिट माझ्यावर तर किती मी ओळखते लोक खोटं बोलाल्यात, मी ओळखते खोटं बोलाल्यात, परंतु हा ठीक आहे, पण वेळ आल्यानंतर मी त्यांना सांगतोय बाबा तू खोटं बोललास,
खोटं बोललास, खोटं बोललास. काय खोटं बोलायचं आहे? कशासाठी खोटं बोलायचं आहे? ठीक आहे, तुम्हाला वेळ होणार आहे. ब्रदर, मला अर्धा तास याला लेट होईल. कुठं आहे तुम्ही? ब्रदर, पास्टर, सिस्टर, मी घरामध्ये आहे, मी निघतो बाहेर, मला थोडा वेळ झाला. नाही, असतोय मी घरामध्ये. आणि मग ती चौकात आली. बघा, चौकात आलोय. अहो येतो तू गाडी पंक्चर झाली. गाडी बिडी पंक्चर काय नाही, याला उठायला वेळ झाला ते सांगत नाही. काय खोटं बोलतोय आम्ही? कशा रीतीनं खोटं हुबा बोलून आम्ही देवाच्या पुलपीठवरती उभा राहून सत्याची वचनं कशी शिकवणार हो? कसं आम्ही सत्य येशू ख्रिस्ताविषयी सांगणार? कारण अजून आम्ही स्वतः लबाडीमध्ये आहे. अजून आम्ही बंधातून मुक्त झालो नाही. म्हणजे याचा अर्थ अजून आम्हाला सत्य समजलं नाही. योहान 8:32 सांगते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधातून मुक्त करेल. आम्ही म्हणतोय हो मला सत्य समजलं, पण तू जर लबाडी अजून आमच्या जीवनामध्ये आहे, पूर्णपणे आम्ही बंधातून मुक्त झालेलो नाही आहे. जी लोक पूर्णपणे बंधातून मुक्त झाले नाहीत, वचन आम्ही वाचलं प्रकटन 22:15, लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. सर्व लोक. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, परमेश्वर बाप प्रत्येकावरती प्रेम करतो. यशाया 43:4 प्रमाणे तुम्ही त्याच्या समोर त्याच्या दृष्टीनं प्रेशियस आहात, मौल्यवान आहात. तो तुमच्यावरती प्रेम करतो. परंतु अजून आम्ही बदलायला तयार नाही. परंतु अजून आमच्या मुखातून लबाडीच्या गोष्टी इजी जाता जाता आम्ही बोलतो, जाता जाता लोकांना फसवतो, जाता जाता आम्ही लबाड बोलतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःला तपासायची वेळ आहे. खरोखर आम्ही सत्यामध्ये चालणारे लोक आहोत काय? आम्ही सत्य बोलतोय काय? जे सत्य वचन पुलपीठवरती उभारून लोकांना शिकवतोय, जे सत्य वचन हाऊस ग्रुपमध्ये जाऊन लोकांना सांगतोय, जे सत्य वचन स्तुती आणि आराधनेमध्ये आम्ही घेत असतोय, आराधनेद्वारे म्हणतोय की देवा तू मार्ग आहेस, तू सत्य आहे, जीवन आहे. ज्या रीतीने आम्ही आता गीत म्हटलं, तुम्ही सुद्धा तुमच्या पर्सनल प्रेयरमध्ये या गीताच्या द्वारे परमेश्वराची आराधना करत असणार. परंतु जे सत्याच्या विषयी तुम्ही सांगत आहात, ज्या सत्याविषयी तुम्ही बोलत आहात, ते सत्य तुम्हाला पहिला बंधातून मुक्त करून घेण्यासाठी तुम्ही वापरले काय? वचन सांगतं प्रकटन 22:15, लबाडीची आवड धरणारे आणि सर्व लबाडी करणारे ते सर्व बाहेर राहतील. वचन काय सांगते? लेवी याचा 19 अध्याय आणि 11 वचन, तुम्ही चोरी करू नये, एकमेकाशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. वचन सांगतंय की तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नये, चोरी करू नये, कपट करू नये. आणि शेवटचं वचन त्या ठिकाणी सांगते की तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नये. घरातल्या घरात पती पत्नी बरोबर आम्ही लबाडी करतोय. आमचा सहकार्य आहे, आमच्या कामामधला, आमच्या व्यवसायामधला आमचा पार्टनर आहे, आम्ही जाता जाता त्याच्याबरोबर लबाडी करतोय. जाता जाता बोलता बोलता इझी लबाडी. आम्हाला वाटतंय कदाचित समोरचा जो व्यक्ती त्याला काही समजत नाही, काही त्याला ज्ञान नाही, काय मी बोलालो याला काही समज नाही. एक लक्षात ठेवा माझ्या भावांनो आणि बहिणींनो, एक लबाड तुम्हाला लोकांना बोलल्यानंतर ते लबाड सत्य म्हणून सांगण्यासाठी 10 लबाडीची गोष्टी बोलायला लागतात. 10 लबाडची गोष्टी. तुम्ही म्हणणार की मी एकच लबाड बोलतो, याच्यानंतर मी लबाड बोलणार नाही. पण तुम्हाला सांगू द्या, एक लबाड जे बोलले ते लबाड तुम्ही सत्य म्हणून सांगण्यासाठी 10 लबाडीची गोष्टी तुम्ही बोलताय. एका लबाडीपासून सुरुवात झालेली 10 गोष्टी पळून जात आहे. एक गोष्ट आम्ही बोलतोय, पण ते एक लबाड बोललेली गोष्ट सत्य आहे म्हणून सांगण्यासाठी 10 गोष्टी आम्ही लबाड बोलतोय. देवाचं वचन सांगते लेवी 19:11 मध्ये, एकमेकाबरोबर तुम्ही लबाडी करू नका. एकमेकासाठी आम्ही प्रार्थना करतोय, एकमेकाला आम्ही उत्तेजन देतोय, एकमेकासाठी परमेश्वराकडे विनंती करतोय. आम्ही एकमेक जाऊन सेवा कार्यामध्ये आम्ही लोकांना सत्य सांगतोय, परंतु एकमेकाविषयी आम्ही लबाडी करतोय काय? एकमेकाच्या विरुद्ध आम्ही लबाडी बोलतोय काय? काही लोक इतर लोकांचे दोष दाखवण्यासाठी, आपले दोष झाकण्यासाठी लबाड बोलतात. लबाड बोलतात आपलं दोष झाकण्यासाठी. इतरांच्या जीवनामध्ये दोष नाही, तो भाऊ चुकला नाही, ती बहीण चुकली नाही, परंतु इतरांच्या नजरेमध्ये लोकांना पाडण्यासाठी लबाडीच्या गोष्टी अशा उभ्या करतात, लबाडीच्या गोष्टी अशा पसरवतात की तो व्यक्ती किती वाईट आहे हे पसरवण्याचा प्रयत्न करतात. वचन सांगते की झाकला असं काय नाही बाबांनो, एक दिवस उघडीस येणार. आणि जेव्हा उघडीस येणार त्यावेळी आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं असणार? काय बहिणी नवरा असल्यानंतर आपल्या सासूची भरपूर काळजी घेतात. नवरा असल्यानंतर तिला जेवायला चांगलं घालतात.
नवरा असल्यानंतर तिची चांगली विचारपूस करतात. नवरा असल्यानंतर ती पत्नी म्हणते, अरे ते आपल्या पोरग्याला हाक मारते, अरे राजा जरा ते चहा आणून दे रे राजा. मग ते पोरग जरा आंघोळ करत असते, ही बळण म्हणते, अहो आई त्यांना कशाला सांगायला, मी आहे की, मी आणून देतो. ही जाते आणि किचनमधून चहा आणून देत्या. नवऱ्याला पण वाटते माझी बायको लय सुदगुणी आहे, लय छान आहे, किती माझ्या आईची काळजी घेत्या, किती माझ्या आईची ती देखरेख करत्या, सर्व गोष्टी हातामध्ये आणून देत्या. नवरा एकदा घरातून बाहेर पडायची काही लोक वाट बघतात. एकदा बाहेर पडला, आजीला माहीत असते की बाबा, त्या बहिणीला माहीत असते, त्या आईला बायको आपल्या सुनून आता म्हटले काय पाहिजे, नुसतं हाक मारायचं. नवऱ्याच्या समोर त्या आई तुम्ही खाली बेडवरनं खाली उतरायचं नाही, बघा किती तुम्ही कष्ट केले आम्हाला माहीत आहे, माझ्या नवऱ्याने सांगितलं तुम्ही लय कष्ट केले, बेडवरनं खाली उतरायचं नाही, काय पाहिजे सांगा, जागेवर ते आणून देतो. नवरा एकदा बाहेर पडला, ती बिचारी म्हणत्या, अगं सुन काय तर नाव असेल तिचं नाव घेते आणि जरा काय तर पाणी दे ग. काय हातपाय मोडलेत का, उठत नाही जाग्यावरून का, तुम्हाला स्वतः चालता येत नाही, उठा, सगळ्या गोष्टी हातात द्यायच्या काय. आणि जेव्हा ती सासू पोरग्याकडे आल्यानंतर कंप्लेंट करते, तिकडे नवऱ्याबरोबर ती लबाडबारी सुरुवात करते, नाही हो तुमची आईच खोटं बोलते हो, तुमच्या आईची मी किती काळजी घेतोय हो, आईची किती मी, तुम्ही बघितलं का नाही मगाशी सकाळी चहा महिला मी जागे आणून दिला. आम्ही सेवा कार्य करणारे लोक आहोत, आम्ही ख्रिस्ताचं नाव गाजवणारे लोक आहोत, पण तो लबाडी आमच्या जीवनामध्ये आहे काय, लबाड आम्ही बोलतोय काय, लबाड आम्ही बोलून स्वतःचं नाव उभा करायला प्रयत्न करायला काय, लबाड आम्ही बोलून लबाड गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये दाखवून आम्ही आमच्या जीवनामध्ये इतरांचे दोष उघडण्यासाठी आम्ही प्रयत्न करालोय काय. लबाडी सोडून द्यायची वेळ आहे माझ्या भावा, लबाडी सोडून परमेश्वराकडे आपलं जीवन समर्पित करायची वेळ आहे. लहान तरुणी जेव्हा बाहेर जातात, कॉलेजला जातात, आई विचारते एवढा वेळ का झाला, ती बहीण म्हणते, ती पोरगी म्हणते की नाही शाळेमध्ये एक्स्ट्रा लेक्चर होतं मम्मी, पण तो पोरगी कदाचित चुकीच्या मार्गाला गेलेला असेल. हा जो असत्य करायला लावणारा जो दुरात्मा आहे, असत्य बोलायला लावणारा दुरात्मा आहे, अजून आमच्या जीवनामध्ये कार्य करायला काय. भरपूर दुरात्म्याविषयी मी ऐकलंय, लोकांना वाटतं की असे फक्त दुरात्मे की जे ॲक्टिव्ह होतात, जे दाखवतात, ते उड्या मारतात, दात किळी करतात, पण तो अशा काही गोष्टी आहेत जे दुरात्म्याबरोबर रिलेटिव्ह असतात. वचन डायरेक्ट दुसरी इतिहास 18 अध्यायामध्ये जे तुम्ही वाचते, वाचा, वेळावेळी नाही वाचत, की असत्य बोलणार दुरात्म्याविषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे, जो काही लोकांच्या काही लोकांच्या जीवनामध्ये जातोय आणि त्यांना असत्य बोलवायचं लावतोय, लबाड बोलायचं लावतोय. आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहोत, लबाडीचा आत्मा आमच्या जीवनामध्ये नसावा, लबाडी बोलणारे आम्ही लोक नसावीत. माझ्या बहिणींनो भावांनो, आमचं जीवन ख्रिस्ताला सत्याचं दिसू दे. आमचं जीवन लोक पाहिल्यानंतर म्हणते की हा सत्य व्यक्ती आहे. काही गोष्टी उद्यात, काही गोष्टी आम्हाला पेड करायला लागतील, पण सत्यासाठी उभारणारे लोक आणि सत्य बोलणारी लोक आमच्या जीवनामध्ये आम्ही होऊया. वचन सांगते या ठिकाणी, लबाडी तुम्ही एकमेकाबरोबर करू नये. स्तोत्रसंहिता 101 आणि 7 वचन काय सांगतंय, कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, स्तोत्रसंहिता 107, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. आम्ही स्वर्गात जाणार आहे यासाठी आम्ही प्रत्येकजण तयारी करत आहोत. आम्ही प्रत्येकजण म्हणतोय की आम्ही स्वर्गात जाणार. गीताच्या द्वारे म्हणतोय की प्रभू आम्हाला स्वर्गात घेऊन चल, आप दूर नाही किनारा. आम्हाला सारी सृष्टी की मालकमध्ये म्हणतोय की आम्हाला तू घेऊन चल, आम्हाला तिथं जायचं आहे, आम्हाला लवकर घेण्यासाठी तू एक इतर गीताच्या द्वारे आम्ही एक कन्फेशन करतो असते. पण तू जर असत्य आमच्या जीवनामध्ये आहे, असत्याच्या आत्म्यानं आम्ही जर ग्रासित असून जर असत्य आम्ही बोलत आहोत, वचन सांगते असत्य बोलणारा, लबाड बोलणारा परमेश्वर म्हणतोय माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. स्वर्गात आम्ही जाण्यासाठी कितर वाट आम्ही पाहत आहोत, कितर तयारी आम्ही करत आहोत, पण तू काय लबाडी आमच्या जीवनामध्ये आहे काय. त्या ठिकाणी वचन सांगते जीवनाचे पुस्तकं उघडले जातील. ज्याचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये असेल त्या व्यक्तीला स्वर्गामध्ये स्थान असेल. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः असतील, ज्या लोकांनी ख्रिस्तासाठी आपला छळ सहन केला, ख्रिस्तासाठी आपलं जीवन दिलं, ख्रिस्तासाठी ज्या लोकांनी परमेश्वरासाठी आपल्या कुठल्या गोष्टीची पर्वा केली नाही, येशू ख्रिस्त स्वतः हरेक त्या व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी असेल.
ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लबाडे आहे, असत्य आहे, देवाचं वचन सांगतंय की तो माझ्या पुढे टिकणार नाही. त्या न्यायाच्या दिवशी आम्ही तिच्या समोर टिकू शकत नाही. नाही प्रभू, मी भरपूर त्यासाठी कार्य केलं राजा. मी कितीतर जाऊन दुरात्मे काढलेत, कितीतर मी संदेश सांगितलेत, उत्तेजन देणारे संदेश मी लोक जीवनामध्ये सांगितलेत प्रभूजी. प्रभू म्हणतात की तुम्ही हे सर्व केलं, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, मी तुम्हाला ओळखत नाही. का ओळखत नाही? का हो? कारण तो सत्याचा देव आहे आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये असत्य घेऊन बसलेला आहोत. म्हणताना देवाचं वचन सांगते 107 मध्ये, असत्य बोलणारा माझ्या समोर टिकणार नाही. असत्य बोलणारा माझ्या समोर टिकणार नाही. त्या देवाच्या समोर जर आम्हाला टिकायचं आहे प्रियानो, सत्यता आमच्या जीवनामध्ये असू दे. बोलण्याच्या द्वारे आम्ही लबाडी करू नये. बोलण्याच्या द्वारे आम्ही लोकांच्या समोर लबाडीनं वागू नये. काही होत नाही, जरासं लबाड बोलूया, काही होणार नाही. आई वडिलांबरोबर लबाड बोलूया, काही होत नाही. आम्ही आमच्या बॉस बरोबर लबाड बोलूया, काही होत नाही. आमच्या मालकाबरोबर आम्ही लबाड बोलूया, काही होत नाही. या कुठल्या कन्फ्युजन मध्ये तुम्ही नसावं. कारण मला तुम्हाला सांगू द्या, वचन सांगते, बोललेला प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्हाला त्या दिवशी द्यायचा आहे. त्या दिवशी परमेश्वर आम्ही बोलल्यावर प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्हाला घेणार. कारण नीतिसूत्रामध्ये वचन सांगतं, जीवेच्या आत आम्ही वाचलंय की जीवन आणि मरण आहे. ही आमची जीभ आम्ही लबाडीसाठी वापरालोय का सत्यासाठी वापरालोय? काय करतोय प्रियानो? 107 वचन डायरेक्ट सांगितलं, आम्ही वाचलं की असत्य बोलणारा माझ्या समोर टिकणार नाही. आहे आमच्या जीवनामध्ये लबाडी का सत्याचा आत्मा आहे? आम्ही सत्याने जीवन जगणारे लोक आहोत. जे सत्य सांगतो ते सत्य खरोखर आमच्या मुखात आहे. आमच्या जीवनामध्ये सत्य बोलल्यामुळं काही होईल याची पर्वा न करताना, थोडा वेळ झाला म्हणून तर मी सत्य सांगा की साहेब मला सकाळी थोडा उठायला वेळ झाला म्हणून मी वेळेत येऊ शकलो नाही, एवढं सत्य सांगायचं धैर्य आमच्याकडे आहे. पास्टरजी मला लवकर यायचं होतं प्रार्थनेला, परंतु येत असताना खरोखर माझी गाडी पंक्चर झाली म्हणून आम्ही सत्याने सांगतोय का नाही मी आजारी होतो म्हणून लबाडी बोलतोय? ते सत्य सांगायचं धैर्य आपल्या जीवनामध्ये आहे काय? सत्य आम्ही सांगतोय काय? का आम्ही लबाडीची आस्थानार लोक आहोत? उत्पत्ती याचा 27 अध्याय आणि 24 वचन जे आम्ही वाचणार आहोत, या ठिकाणी एका व्यक्तीचं उदाहरण आहे. तो व्यक्ती तुम्हाला सुद्धा माहीत आहे प्रियानो, याकोब त्याचं नाव. लबाडीची आवड धरणारा, युक्तीने हिरावून घेणारा त्याच्या नावाचा अर्थ. ज्याने लबाडी बोलून आपल्या वडिलांकडून आशीर्वाद घेऊन आपल्या भावाचा, मोठ्या भावाचा आशीर्वाद चोरण्यासाठी त्याने प्रयत्न केलं. लबाडी बोलून त्याने काय केलं? आम्ही वचन वाचूया. उत्पत्ती याचं 27 अध्याय आणि 24 वचन. तो तेच म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय मीच तो. ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे प्रियानो, जेव्हा इसहाक एसाववर बोलत असते तो म्हणतोय की बाळ जा, तू एक चांगलं हरिण घेऊन ये, चांगलं त्याचं मांस भाज मला खायला घाल. माझा आता वय झालेला आहे आणि कधीही मी माझं या भूतलावरचं जीवन संपून जाऊ शकते मला ठाऊक नाही आहे, पण तू मरण्यापूर्वी माझ्या लेकरा मला तुला आशीर्वाद करू दे, माझ्या लेकरा तुला आशीर्वाद देऊ दे, जा. कारण तू ज्येष्ठ असल्यामुळे, मोठा असल्यामुळे तुला आशीर्वाद देणं मला भाग आहे. या ठिकाणी आम्ही वाचतोय की एसाव जंगलामध्ये जातोय हरणाची शिकार करायला आणि सर्व तिची जी पत्नी असते, याकोबाची आई जी असते, ती सर्व ऐकते. आणि मग ती याकोबाला बोलून घेते आणि म्हणते या गोष्टी झाल्यात तर एक चांगलं बकरं आण जा, ते बकरं चांगलं करतो मी, एक कवळं बकरं आण जा, मी तयार करून देतो आणि तुझ्या वडिलांकडे जा आणि त्यांना मी सांग येसावाय म्हणून तो आशीर्वाद घे. सर्व गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे. ते म्हणतो नाही मी जाऊ शकत नाही, माझे वडील मला ओळखतील. मग ती काय करते, आपल्या मुलग्याचा जो ड्रेस असतो तो ड्रेस येसावचा घालत्या, त्याच्या हाताला जे मेंढरू कापलं होतं त्याचे लोकर लावत्या. कारण येसाव जो होता तो केसाळ होता, त्याच्या अंगाला केस भरपूर होती. मग त्याला चापचून याची दृष्टी गेल्याला ओळखता येणार नाही इसाकला, म्हणून चापचून ओळखून दे यासाठी सर्व युक्ती ती आपली स्वतःची आई एका दुसऱ्या भावाबद्दल पक्षपात करून स्वतः योजना करून लबाडी लेकराला शिकवत्या बोलायला, लबाडी करायला तो जातोय आणि लबाड बोलून तो आशीर्वाद सुद्धा घेतोय. तो विचारतोय अरे माझ्या लेकरा, उत्पत्ती 27:24 इसाक म्हणतोय याकोबाला, अरे माझ्या लेकरा तूच येसाव आहेस काय? तो होय मीच येसाव आहे असतो याकोब. तो लबाड बोलून इसाकाचा आशीर्वाद घ्यायला प्रयत्न करतोय, येसावाचा आशीर्वाद घ्यायला प्रयत्न करतोय. जेव्हा आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करतोय लबाड बोलून, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे प्रियानो, ज्या धनसंपत्तीसाठी, ज्या ज्येष्ठत्वासाठी त्यानं लबाडी केली, लबाड आपल्या पित्याबरोबर बोलला,
तीच धन संपत्ती सोडून 21 वर्ष एका गुलामासारखं त्याच्या सासऱ्याजवळ, त्याच्या मामाजवळ 21 वर्ष त्याला राबण्याची ती वेळ आली. 21 वर्ष लबाड बोलला, लबाड बोलून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला, लबाड बोलून धन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जेव्हा होता, इसाकच्या सुद्धा भरपूर प्रॉपर्टी होती, भरपूर गुरेढोरे होती, भरपूर तिची धन संपत्ती होती, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी तो एका राजकुमार सारखं जीवन जगत होता. आणि सर्व मिळण्यासाठी त्याने लबाडी केली. त्या सुरुवातीला लबाड बोललेलं गोड 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 वाटलं, पण तू माझ्या बहिणीनं आणि माझ्या भावानं तुम्हाला सांगू द्या, सुरुवातीला जे आम्ही लोक गोड बोलतोय, लबाड जे आम्ही बोलतोय ते आम्हाला गोड गोड वाटतंय, शेवटी आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखात ते पाडू शकते. आणि आम्ही याकोबच्या या ठिकाणी पाहतोय की दुःखात तो पडला, दुःखात तो पडला. 21 वर्ष एक नोकर म्हणून त्या ठिकाणी त्याला राबण्याची वेळ आली. मेंढरानं राखणार तो व्यक्ती झाला. एका राजकुमारासारखा तो होता. किती तर नोकर चाकर त्याच्या हाताखाली बाबाकडे असताना होते, कितीतर गोष्टी पुरण्यासाठी, हातामध्ये जेवण देण्यासाठी, सर्व गोष्टी करण्यासाठी नोकर चाकर होते. पण तू लबाडीनं आशीर्वाद मिळवायचा प्रयत्न केला. लय भारी वाटला असेल त्याला. आता आशीर्वाद मिळाला, आता येसव माझ्या खाली, माझ्या अंडर झाला, आता मी त्याच्यावरती झालो, मी ज्येष्ठ झालो, मला याला काय, आता हेनं माझ्याकडे सर्व मागितलं पाहिजे. लय आनंदित झाला. लबाडीनं मिळवलेला आशीर्वाद थोड्या दिवस सुद्धा टिकला नाही प्रियानो. त्याचा भाव त्याचा वैरी झाला. तो म्हटला डायरेक्ट, येसाव डायरेक्ट म्हणतोय, माझा वडील कधी मरतोय याचं तो पाहत असतो, एकदा मरू दे मग मी याकोबाला सांगतो. स्वतः आपल्या जीवनावरती लबाड बोलून अनिष्ट त्यानं ओढून घेतलं. सुरुवातीला बोललेलं लबाड, एक लबाड आम्ही बोलतोय आमच्या मालकाबरोबर, एक लबाड बोलतोय आमच्या पत्नीबरोबर, एक लबाड बोलतोय आमच्या आईबरोबर, एक लबाड बोलतोय आमचे जे सेवक आहेत त्याच्याबरोबर. आणि जेव्हा आम्हाला त्याची सवय लागत जात्या, सुरुवातीला गोड 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 वाटणारं जेवढं लबाड 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 बोलत जाते प्रियानू, आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते अनिष्ट घेऊन येतंय. माहीत आहे, ज्या व्यक्तीला गोड गोड खायची सवय असते, सारखं गोड खाते, सारखं गोड खाते, सारखं गोड होते, काय होतंय? शुगर होत्या, डायबिटीज होत्या. आत्ता मला गोड खायचं नाही. एवढं गोड होतं की मुंग्या लागायला लागतात त्या लोकांना आहे ज्यांना शुगर आहे, त्यांच्या अंगावरती मुंग्या लगेच चढतात, जखम त्यांच्या बऱ्या होत नाहीत. एवढं आम्ही लबाड बोलू नये, एवढी आम्हाला त्याची हॅबिट लागू नये की ते आमच्या नाशाचं कारणीभूत होईल. जसं गोड खाऊन 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 त्या लोकांच्या रक्तामध्ये एवढी शुगर होते, त्याच्या नाश्त्याला कारणीभूत ते ठरतात. माझ्या बहिणीनं भावानं त्या लबाडची एवढी आम्हाला सवय लागू नये, आमच्या नाशाला ते कारणीभूत व्हावं. एक बोले लबाड काय होतंय, एक बोलूया, कुणाला समजतंय? एक लबाड बोलूया आणि परमेश्वराकडून क्षमा मागूया. एक लबाड बोलत 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 आम्हाला जेवढी सवय लागत जात्या, अनिष्ट आमच्या जीवनामध्ये ते प्रियानो. याकोबाच्या जीवनामध्ये लबाड बोलून आशीर्वाद मिळवायचा प्रयत्न केला. 21 वर्ष एक नोकर म्हणून जगण्याची वेळ आली. आमच्या जीवनामध्ये आम्ही लबाड बोलतोय काय? कुठल्याही गोष्टी मिळण्यासाठी, जॉब असू दे, व्यवसाय करण्यासाठी, कुठल्याही गोष्टी करण्यासाठी लबाडीचा आश्रय घेऊ नका. कुठल्याही गोष्टी मिळण्यासाठी लबाडीच्या पाठीमागं जाऊ नका. कुठल्याही गोष्टी अचीव करण्यासाठी लबाडीच्या गोष्टी बोलू नका. वाट बघा, सत्याला उभा राहा. सत्याला त्रास आहे, सत्याला त्रास असते, त्रास देतोय सत्याला, सत्य कधी मोडत नाही आणि सत्याला नेहमी विजय मिळतोय म्हणजे मिळतोय. आम्ही सत्याला पकडून राहणारे लोक असू दे, भले काही असू दे, भले कसंही आम्ही असू दे, भले आमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंग येऊ दे, पण जेव्हा आम्ही सत्याला पकडून राहणार, विजय आमचा आहे प्रियानू. लबाडे आम्ही बोलणार लोक नसावेत, कारण आमचं सत्य परमेश्वर आहे, सत्य देव आहे. आणि जर आम्ही वाचलं योहान 8:44 लबाड कोण आहे? लबाड सैतान आहे. वाचूया आम्ही योहान 8:44. लबाड कोण आहे? सैतान आहे. देवाचं वचन सांगतंय सैतान लबाड आहे, सैतान लबाड आहे, तो लबाडीचा बाप आहे. योहान 8:44. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. वचन सांगते तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. प्रारंभापासून त्याच्यामध्ये सत्य नव्हतं. प्रारंभापासून तो लबाड होता, तो लबाडीचं कार्य करत होता, लबाड बोलत होता, लबाडी लोकांना शिकवत होता, लबाड लोकांच्या जीवनामध्ये करत होता, लबाडीच्या गोष्टी दाखवून लोकांना तो फसवत होता. तो लबाड आहे, तो लबाडीचा बाप आहे. आम्ही जर लबाड बोलते प्रियानो, तर आम्ही कोण आहोत? मग देवाची इच्छा अजिबात नाही
की आम्ही लबाडीचा ते पुत्र असावं. ते लबाडीचा जो बाप आहे सैतान त्याचा आम्ही पुत्र असावं. त्या पित्याची इच्छा आहे की आम्ही त्याचे पुत्र, त्याची कन्या असावेत, त्याचे राजकुमार, त्याची राजकुमार आम्ही असावेत. आम्हाला स्वर्गीय मुकुट मिळावा, आम्हाला स्वर्ग प्राप्त व्हावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये मान रीतीने आशीर्वादित असावं, या बापाची इच्छा आहे. जर आम्ही लबाड बोलतोय, योहान 8:44 सांगते आम्ही लबाडाचा जो बाप सैतान आहे त्याचे पुत्र आहोत. बरे लोक आम्हाला म्हणत असतील हा ख्रिस्ती आहे, बरे आमच्या कुटुंबामध्ये ख्रिस्ती लोकांचं वातावरण असेल, भले आमच्या आजूबाजूची लोक आम्हाला ख्रिस्ती ओळखत असतील, पण जर लबाडी आमच्या जीवनामध्ये आहे, योहान 8:44 आम्ही लबाडीचे बाप जो सैतान त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. याकोब 21 वर्ष बोललेलं लबाड त्याला फेडण्याची वेळ आली. 21 वर्ष काय होतंय जरा बोलूया, काय फरक पडत नाही. याकोबाने विचार केला असता लबाड बोलून घ्या लागले आपण धन, काय फरक पडत नाही. 21 वर्ष फेडायची वेळ आली. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नसाव्यात, आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नसाव्यात. माझ्या भावानं बहिणीनं आम्हाला परमेश्वरानं सत्यासाठी निवडलेलं आहे. सत्य जीवन जगणारे आम्ही लोक हवीत. भले तिथं काय होतंय थोडा आम्हाला त्रास होईल, पण तू लबाड आम्ही बोलू नयेत, सत्यासाठी आम्ही उभं राहावं. दुसरा एक व्यक्ती असा आहे, भरपूर लोक बायबलमध्ये आहेत की लबाड बोलून त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं, आणि शेवटी तो प्रश्न मी विचारणार आहे. भरपूर लबाड बोलून त्यांनी आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केला, भरपूर लबाडी बोलून त्यांनी त्याच्या जीवनामध्ये समृद्ध व्हायचा प्रयत्न करा, परंतु लबाडीमुळं आशीर्वाद कधी येत नाही. लबाडीमुळं जीवनामध्ये कितीतर शाप आणि कितीतर अनिष्ट येतात. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 22 दुसरा एक व्यक्ती आहे ज्याने लबाडीचा आश्रय धरला, जे लबाडी बोलला ते जीवनामध्ये काय झालं. दुसरे राजे याचा 5वा अध्याय 22 वचन काय सांगते. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 22 वचन. गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे, माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावेस पाठवले आहे की पहा, एफ्राईमच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. या ठिकाणी आम्ही प्रियानो गेहजी विषय वाचतोय. नामान जो कोडे असतोय, अलिशा देवाचे महान सेवक, त्याला मुक्त करतात. यार्देन नदीमध्ये जाऊन 7 वेळा तो डुबकी मारतोय, आपली धन संपत्ती घेऊन येतोय आणि म्हणतोय अलिशाला की अलिशा हे एवढं धन एवढी संपत्ती तुम्ही घ्या. अलिशा म्हणतात मला काय तुझं नको आहे बाबा, तूच तुला घ्या आणि जा. मग त्यावेळी गेहजी विचार करतोय त्या आरामी नामांकडून माझ्या मालकानं धन संपत्ती न घेता त्याच्यावरती उपकार केलेला आहे. तो म्हणतोय परमेश्वराची शपथ मी जाईन आणि त्याच्याकडून धन संपत्ती ते घेईन, जे मला पाहिजे ते मी त्या ठिकाणी घेऊन आणतो. त्या ठिकाणी जातोय. 22 वचन आम्ही वाचलं. ते म्हणतोय की आताच 2 संदेष्टीचे सेवक आलेत आणि त्यांनी एवढं धन पाहिजेल आहे, एवढी संपत्ती पाहिजेल आहे. नामान त्याला म्हणतोय पाहिजेल आहे, तो जेवढं मागतोय त्याच्या दुप्पट तो देतोय. या ठिकाणी गेहजी खुश झाला. अरे दुप्पट मला मिळालं, मी मागितलं एवढं आणि मला दुप्पट मिळालं. काय सांगते वचन, त्याला किती मागितलं होतं आणि त्याला किती मिळालं. 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. 1 किक्कार चांदी आणि 2 पोशाख त्याने मागितले. आता म्हणतोय साहेब, सेनापती साहेब, आताच बघा लोक आल्यात आणि अलिशाने सांगितले जा आणि त्याच्याकडे मागून आण, लवकर जा जा जा. 1 किक्कार चांदी आणि 2 पोशाख. नामान मागितल्यानंतर आपला जो नामान काय म्हणतोय, जेव्हा गेहजी मागतोय त्यावेळी नामान काय म्हणतोय. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घे. 1 किक्कार नको, 1 किक्कार चांदी नको, 2 किक्कार घे, जास्त घे. आणि हिला म्हणलं लय भारी केली आहे. जरा खोटं बोलल्यानंतर डबल, लय चांगलं, लय चांगलं, लय भारी वाटलं. देवा जरा खोटं बोलल्यानंतर एवढं मिळतंय, 1 पाहिलं तर 2 मिळाले आपल्याला. किती खोटं बोलल्यानंतर आनंद आहे रे, किती खोटं बोलल्यानंतर आपल्याला मिळते रे. नामान म्हणला नामानला काही समजलं नाही. गेहजी म्हटला नामानला काही समजलं नाही, त्याला खरोखर वाटलं मी जे बोलले ते खराय वाटलं. त्याला लय आनंद झाला, लय खुश झाला. 1 मागितले 2 द्याले, द्या द्या द्या. 1 किक्कारचं माहिती तर 2 किक्कार मिळालेत आणि 2 ड्रेस मिळाले. हे नामानला काही समजत नाही. नामानला कसं लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. घेतला, गेला आणि आपल्या तंबूमध्ये नेऊन ठेवला. आनंद झाला आणि काही न केल्यासारखा आला. आपले जे महान सेवक अलिशा त्या समोर बाहेर, ते म्हणतोय की ना आम्ही जशी मांजरीन दूध पिते आणि गप तोंड पुसली, तिला वाटते कुणी मला पाहिलं नाही. नामान ओळखू शकला नाही, नामान ओळखू शकला नाही. नामानकडे तो देवाचा आत्मा नव्हता. अलिशा देवाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती होता. तिथं काय झालं अलिशाला ठाऊक होतं. काय वचन सांगतंय 5वा अध्याय 26 आणि 27 वचन. तो तेच म्हणाला, तू पुरुष तुला भेटावयासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय. जादूकरचं 25 वचन आम्ही वाचतोय. अलिशा म्हणतात त्याला. 25 वचन आम्ही वाचा. 25 वचन. त्याप्रमाणे तू आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. गप उभा राहिला, काही केलं नाही त्यानं, कुठून आलं नाही, गप उभा राहिला, शांत उभा राहायला लागला. पुढं
अलिशा त्यास म्हणाला, अलिशा त्याला म्हणाले, काय म्हणतात? गेहजी तू कोठून आलास? अरे गेहजी, कुठे गेलतास रे बाबा? इथं मला सोडून जाऊ नकोस, इथं उभा राही तुला सांगितलं होतं. आणि कुठं तू गेला होतास? असं जायचं नाही, कुठे गेला होतास? तो काय म्हणतोय? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. तो म्हटला, आपला दास कुठेही गेला नव्हता. त्यावेळी जर त्यानं सत्य बोललं असतं की देवाचे सेवक, माझ्या मनामध्ये असं झालं आणि मी जाऊन खोटं बोलून तुमचं सांगून तिकडनं धन संपत्ती घेऊन आलोय. नामांबरोबर खोटं बोलला. या ठिकाणी अलिशाबरोबर तो खोटं बोलतो, मी कुठे गेलो होतो? इथंच गेलो होतो, जरा ताण लागली होती, पाणी प्यायला गेलतो, जरा मोकळ्या हवत गेलतो, इथं उभारूनवर जरा पाय दुखलेत, मला तिथं जाऊन आलो, जरा बाहेर फिरून आलो. त्याला वाटलं नामांबरोबर बोललोय, पचलं आपल्याला. एक खोटं बोललं पचलं, आणि एक खोटं बोलल्यामुळे डबल मिळालं आपल्याला. इथं पण चालतंय. अलिशाला काही समजत नाही. अलिशा इथं त्याच्या तंबूमध्ये बसलाय आणि नामान तर त्या दूर होता. मी पळत पळत कित्तर लांब गेलो आणि कित्तर किलोमीटर गेलो आणि त्याच्याकडे ती धनसंपत्ती घेऊन आली, माझ्या तंबूमध्ये ठेवली. अलिशाला काही समजत नाही हो. अलिशाला काय समजणार आहे? पुढे वचन काय सांगताय? तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटवण्यासाठी आपल्या रथावर अलिशा त्या म्हणतात, अरे गेहजी, तो पुरुष, तो नामान तुला धन संपत्ती देण्यासाठी जेव्हा आपल्या रथावरनं तो खाली उतरला, माझं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं. काय नामांना कुणीच सांगितलं? अलिशाला कुणी सांगितलं? अलिशा आपल्या तंबूमध्ये होता. तो म्हणतोय, माझं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं. काय? पवित्र आत्म्यापासून कोणत्याही लबाडीच्या गोष्टी लपू शकत नाहीत प्रियारो. कुठल्याही गोष्टी, लबाडीच्या गोष्टी कधी गुप्त राहू शकत नाहीत. कुठल्याही गुप्त गोष्टी अंधारामध्ये बोललेल्या 4 लोकांच्या पेक्षा आम्ही जाऊन आउटसाईडला केलेल्या कुठल्याही लबाडीच्या गोष्टी पवित्र आत्म्यापासून कधी लपू शकत नाही. आणि आत्म्यानं भरलेला सेवक, समोरचा व्यक्ती काय बोलालाय, त्याचा अर्थ बोलण्याचा काय, तो सत्य सांगालाय का तो लबाड सांगालाय, आत्म्यानं भरलेला व्यक्ती लगेच त्या व्यक्तीविषयी लगेच ओळखतो. आत्म्यानं भरलेल्या लोकांविषयी सावध असा. आम्ही कुणाविषयी बोलालोय, कुणा समोर बोला लागलोय, आम्ही तो वचन संदेश ऐकलेला आहे. आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीसमोर सावध राहा. बाबा याच्या समोर लबाड बोलू का नको? नाही काय होतंय? काय झालं गेहजीचं? पुढं, चांदी, वस्त्रे, जैतुनाची बाग, द्राक्षाची मळे, शेरडी मेढे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? अरे गेहजी साहेबांना वाटलं की आता काय नाही, एक खोटं बोलत चालतंय. अलिशा समोर पण खोटं बोललं. अलिशा म्हणतात, अरे ही वेळ आहे काय? धन संपत्ती, द्राक्षमळा, जमिनी ही घ्यायची वेळ आहे काय रे? काय लबाड बोलतोस तू? लबाड बोलून त्या नामांकडून जी धन संपत्ती तू घेतलीस, काय केलंस? गेहजी साहेब आता घाबरलेत, पाय लटपडायला लागलेत गेहजी साहेबांचं. कारण म्हणले, बाबा तिथं लबाड चाललं होतं, त्याला लबाड चाललं, इथं लबाड चाललं नाही, लबाड उघड होतं. लबाड आम्ही बोलल्या लगेच उघड झालं, लगेच समजलं. पुढे काय सांगते वचन? तर नामानाची कोट तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील, तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. घ्या चांदी, घ्या ड्रेस, एक नाही 4 घ्या, 2 मागितले होते, डबल दिले, घ्या. वचन सांगते, अलिशा म्हणतात की नामानला जो कोड होता, यार्देन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारल्यानंतर जो वाहून गेला होता, त्यात यार्देन नदीचा कोड तुझ्याकडे वळतोय. वचन सांगते, तुला आणि तुझ्या पिढीला निरंतर तो शाप लागून राहील. वचन सांगते प्रियानो, स्पष्टपणे वाचा. माझं बायबल लिहिलं नाही, तुमच्याकडे जे बायबल आहे त्यातलंच मी सांगलो. वचन स्पष्टपणे सांगते की त्या ठिकाणी जाग्यावरती तो कोडी झाला, जाग्यावरती. आता जा चांदी विक आणि कोड बरा कर म्हणून घ्यायची त्या. जा कुठं मिळते उपचार कर. एक लबाड बोलला, मिळवलेली धन संपत्ती लबाडीनं कुठल्याही उपयोगाची आली नाही. ड्रेस त्याने घेतले होते चांगला, गेहजीला वाटला असेल काय या अलिशा बरोबर राहून कपडे पण चांगले नाहीत. एक 2 ड्रेस आहे, एक सकाळी तो धुवायचा काढलेला, दुसरा घालायचा दुसऱ्या दिवशी. तेच काय देवाच्या सेवकाकडे राहून सत्यान राहून काय मिळतं? इथं काय मिळत नाही. कशाला सत्यान राहायचं? तीच छोटंसं घर, तीच तुटलेली गाडी, हॉर्न सोडला की सगळं गाडीचे पाठ वाजतात, असली गाडी माझी. तेच सगळं जीवन, मोबाईल साधा, मुलांना चांगलं देता येत नाही, काय करायचं? गेहजीने विचार केला, एवढं वर्ष या अलिशाबरोबर राहतोय, एक संधी आली होती, याला नको असलं तर मनात सांगायचं तो घे तुला म्हणून, याला द्या म्हणायचं नाही. त्याला काय समज नाही. आणि काय माझं साहेब मनात विचार केला की जाऊन घ्यायचं. घेतलं, डबल घे. वचन सांगते त्या ठिकाणी अलिशा म्हटलेत, जो नामानला कोड होता, तुला आणि तुझ्या संततीला निरंतर लाईन. माझ्या प्रियानो, माझ्या बहिणीनो, भावानो, निरंतर
या ठिकाणी गेहेजी कोडी झाला, तिचं वंशच कोडी झालं. कुणामुळं लबाड बोलून धनसंपत्ती आम्ही साठवू नये, लबाड बोलून आमच्या प्रॉपर्टीज आम्ही घेऊन येत, लबाड बोलून आमचं बँक बॅलन्स साठवू नये, लबाड बोलून लेकरांसाठी प्रॉपर्टी साठवू नये. सत्यानं मिळवलेली एक खुली असू दे, सत्यानं मिळवलेले थोडं पैसे असू दे, लाखो रुपयाच्या ताकदीचं आहे तुमचं थोडं पैसे. आशीर्वाद करा तुमची संतती, आशीर्वाद करा तुमचं कुटुंब, आशीर्वाद करा तुमचा व्यवसाय. थोडं मिळालं पैसे. लबाडी बोलून, लबाडी बोलला, संततीवरती शाप आणला. आमचं लबाड करून आम्ही संततीसाठी काय ठेवाले, आम्ही लबाड बोलून आमच्या कुटुंबासाठी काय ठेवाले, आज आम्ही लबाड बोलून आमच्या लेकरांसाठी काय ठेवा लागलंय. हे जे लबाड बोलला, वचन सांगते निरंतर त्या संततीला शाप लागला. अनेक व्यक्ती त्या ठिकाणी तसा होता. अनेक वाचनाला होता मी प्रेषित याचं 5 अध्याय 4 वचन. अनेक त्या ठिकाणी लबाडीत होता व्यक्ती, लबाड बोलत होते ते. पती पत्नी लबाडी बोलत होते, पती पत्नीने लबाड बोललं, पती पत्नी लबाड बोलत होते. प्रेषित 5 अध्याय 4 वचन. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय, हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याची नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. या ठिकाणी आम्ही हन्ना आणि सफिरा यांच्याविषयी ऐकते प्रियानो, जिने आपली धन संपत्ती वेकली आणि काय केलं वचन सांगते, प्रेषितांच्या चनाजवळ त्यांनी आणून ठेवलं. त्यांना धन संपत्ती विका म्हणून कोणी सांगितलं नव्हतं, कोणी सांगितलं होतं. पेत्रानं नाही, प्रेषित लोकांनी नाही, सगळी लोक करा लागल्यात. आणि सगळी लोक करत असताना पेत्र त्या ठिकाणी म्हणले असतील, नाव घेतलं असेल त्यांनी, बघा अमुक या व्यक्तीनं आपली धन संपत्ती विकली आणि देवाच्या कार्यासाठी दिलं, आणि सगळ्या लोकांनी त्याच्याशी टाळ्या वाजवल्या असतील, प्रेज लॉर्ड म्हणले असतील, पेत्राने त्यासाठी प्रार्थना केली असेल. आणि यांना पण वाटलं माझं पण नाव स्टेजवरती घ्यायला पाहिजे पेत्रानं, माझं पण नाव पेत्रानं सगळीकडे गाजवलं पाहिजे, माझ्यासाठी सुद्धा सगळ्यांनी प्रार्थना केल्या पाहिजे. मग 3रं वचन त्या ठिकाणी मी वाचूया. 3रं वचन काय सांगताय. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. वचन आम्ही मगाशी मी सांगितलं तुम्हाला प्रिय. 2 इतिहास 18व्या अध्यायामध्ये असत्य बोलणारा जो दुरात्मा आहे, या ठिकाणी पेत्र डायरेक्ट म्हणतात लबाडी करावी म्हणून सैताने तुझे मन का फिरवलेलं आहे. जेव्हा मी लबाड बोलतोय तुम्ही म्हणा की मी स्वतः ठरवलं, मी स्वतः लबाड बोलणार. वचन स्पष्टपणे सांगते लबाडी ही सैतानापासून येते. लबाड बोलणारा व्यक्ती सैतानापासून बोलतो, तो सैतान त्याला लबाड बोलायला भाग पाडतो, तो बोलतो. वचन स्पष्टपणे सांगते की हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून सैताने तुझे मन का भरवलेलं आहे, का भरवलेलं आहे. आज आम्ही लबाडी करतोय काय, आज आम्ही लबाडी करतो की या व्यक्तींना कोणी सांगितलं की बाबा तुमची धन संपत्ती वेका, स्वतःचं नाव मोठं करावं, स्वतःने जय जयकार लोकांनी करावं म्हणून लबाडी करायला लागलीत. आपली धन संपत्ती विकली. वचन सांगते काही त्यातील रक्कम, काही किमतीतून तिने भाग राखून ठेवला. त्यांना आवश्यकता जर असती पेत्राला म्हणले असते, पेत्र साहेब, पाळेक साहेब, थोडं आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आम्हाला समजा ते म्हणले ते बाबा 10 लाख रुपये आलेत साहेब, त्यातले 2 लाख रुपये आम्ही ठेवलेला आहे आणि 8 लाख रुपये तुम्हाला आणलेला आहे, ते सेवा कार्यासाठी घ्या. पेत्र त्यांना काही म्हणला नसता. पेत्राने म्हणलं नव्हतं त्यांना की सगळं विकाने आणून द्या. स्वतः निर्णय घेतला, स्वतः मनात ठरवलं. 10 लाख रुपये त्याचे आले असतील, 2 लाख रुपये ठेवले. आणि ते विचारतात की पहिला जर वाचलं की सगळा पेत्रान मागितलं नाही त्याच्याकडे, तुम्ही सगळं द्या, पेत्रान सांगितलं नव्हतं. हे स्वतः निर्णय घेतात, आणतात आणि ठेवतात. जर तिने म्हटलं असते की 2 लाख रुपये आम्ही ठेवलेला आहेत, पेत्र म्हणला नसता बाबा ठीक आहे ठेवलाय तुम्ही, एवढा 8 लाख रुपये दिलाय, चांगला आहे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. ते पवित्र आत्म्याशी त्याला बाडी करतात, पवित्र आत्म्याशी तिला बाडी करतात. ते म्हणतात की नाही नाही हे सगळं आणलंय, सगळं आम्ही केलंय. 4थं वचन काय सांगते. 4थं वचन. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझी स्वाधीन नव्हती काय, हे करण्याची आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. परत काय सांगते, तू देवाशी लबाडी केलेली आहेस. 8वं वचन काय सांगतंय. पेत्र तिला म्हणाला, आता तिची पत्नी त्या ठिकाणी आली. हनन्या तसं बोलल्यानंतर वचन सांगते त्या ठिकाणी ते शब्द ऐकलेत आणि हनन्यानं आपलं प्राण सोडला. लबाडी पवित्र आत्म्यावर केल्याबद्दल जाग्यावरती मेला. सफिरा त्याची पत्नी त्या ठिकाणी आली. सफिराला काय म्हणते पेत्र. 8वं वचन. पेत्र तिला म्हणाला, मला सांग एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय. तिने उत्तर दिले, होय एवढ्यालाच. आता नवरा खोटं बोलला, लबाड बोलला, पत्नी सुद्धा तेच बोलायला लागली.
पत्नी सुद्धा खोटंच बोलायला लागल्या. पत्नी म्हणते होय. पेत्र म्हणतात सिस्टर तुम्ही एवढ्यालाच ती जमीन विकली काय? होय पेत्र साहेब, होय पालक साहेब, मी एवढ्यालाच विकली आणि एवढंच सगळं पैसे आहेत. पतीन खोटं बोलला, लबाड बोलला, पत्नी सुद्धा लबाड बोलली. पण या ठिकाणी परत सांगतो, पेत्र म्हणला नव्हता की सगळं विका आणि सगळंच आणून द्या. हिने म्हणले असते की थोडं आमच्यासाठी ठेवलंय. पेत्र काही त्यांना बोलला नसता, परंतु लबाडी त्यांनी पवित्र आत्म्याशी केली. लबाड ते बोललीत. वचन सांगतंय जेव्हा ती लोक जी हनन्याला पूर्ण येत होती ती येईपर्यंत त्या बाईला सुद्धा त्यांचे पाय दाराशी आहेत, त्या बाईसुद्धा त्या ठिकाणीच मेली. सफिरा त्या ठिकाणीच मिळली, तिला सुद्धा पुरण्यात आलं. लबाडीचं प्रतिफळ. स्वतःची जमीन तर गेलीच, स्वतःचा प्राण सुद्धा केला. कुणाशी लबाडी करलोय आम्ही? कुणाबरोबर लबाडी कोलालोय? काय करतोय आम्ही लबाड करून? लबाड बोलून दुसऱ्या समोर आमचं नाव उत्तेजन करायला बघालोय काय? आमचं नाव उच्च करायला बघालोय काय? लबाडी करून आम्ही धनसंपत्ती साठवालोय काय? लबाडी करून आम्ही इतर लोकांना फसवायचा प्रयत्न करालो काय? लबाडी बोलून देवाच्या सेवकांना फसवायचा प्रयत्न करालो काय? लबाडी बोलून आम्ही पवित्र आत्म्याला फसवायला प्रयत्न करालोय काय? ते तिन्ही लोकांचं आज तुम्ही पाहिलेलं आहे प्रियानो, जे जीवनामध्ये काय झालं. नीतिसूत्र याचा 21वा अध्याय 6वं वचन काय सांगते? नीतिसूत्र 21वा अध्याय 6वं वचन. असत्य जिवेने मिळवलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. असत्य जिवेने मिळवलेले धन, लबाड बोलून मिळवलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. जो व्यवसाय, जो जॉब आम्ही करत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, असत्याने आम्ही पैसे मिळवाले काय? लबाडी करून आम्ही पैसे मिळवले काय? वचन सांगतं असत्याने लबाडी करून मिळवलेले पैसे इकडे तिकडे जाणाऱ्या वाफेसारखे आहे. जी वाफ तुम्ही पाहता आता दिसते आणि थोड्या वेळाने दिसेनाशी होते, त्यासारखी ती आहे. लबाडीने मिळवलेले पैसे लाखो रुपये असतील, कोणत्याही कामाला उपयोग येणार नाहीत प्रियानो, कोणत्याही उपयोगाला येणार नाहीत, कोणत्याही कारणासाठी ते मदत करणार नाही. सत्याने मिळवलेले थोडं पैसे तुमच्या मोठ्या कामासाठी उपयोगी पडतील, मोठ्या कामासाठी. वचन सांगतंय असत्य जीवेने मिळवले धन, असत्य जीवेने धन कोणी मिळवलं? गेहजीने मिळवलं धन. काय उपयोगाला पडलं? त्याच्या शिरावरती कोड आला. देवाच्या सेवकापासून त्याला दूर घालण्यात आलं. इतर लोक देवाचे सेवक म्हणून त्याला ओळखत होते, इतर लोक देवाचे सेवक म्हणून त्याला आदर देत होते. त्यानंतर एलिया होता, एलियानंतर अलिशा झाला, अलिशानंतर गेहजी होणार होता, देवाचा दुसरा तिसरा सेवक, महान सेवक. अलिशानंतर गेहजी होतं. ज्या रीतीनं अलिशावरती एलियाचा दुप्पट अभिषेक आला, त्याच रीतीनं अलिशावरतीचा दुप्पट अभिषेक होता, त्याच्यापेक्षा दुप्पट अभिषेक गेहजीवरती येणार होता. पण तो निवड काय केली? लबाडीची निवड, आणि आमरण कोडी राहिला. अलिशाने जे एलियाने केलेले जे चमत्कार होते त्याच्यापेक्षा दुप्पट चमत्कार केले, माहिती चमत्कार केले, अद्भुत कार्य केलीत. त्या रीतीनं जेव्हा गेहजी सत्याला पकडून राहिला असता, अलिशाने केलेले चमत्कारापेक्षा दुप्पट चमत्कार गेहजीने केले असते. पुढे लबाडीची आवड धरली, सत्याची आवड धरली नाही, लबाडीची आवड धरली. थोडं कष्ट आहे, थोडं पेन्स आहे, थोडं त्रास आहे, थोडं दिवस आम्हाला उपाशी राहायचं आहे, थोडं आमच्या जीवनामध्ये आर्थिक गोष्टी भागवण्यासाठी थोडे पैसे आमच्याकडे नसणार आहेत, परंतु लबाडीची आवड आम्हाला धरायची नाही, सत्यालाच आम्हाला पकडून राहायचं आहे. आम्हाला परमेश्वर उंच केल्याशिवाय राहणार नाही, जे सत्याला पकडून राहतात. कामाच्या ठिकाणी आम्ही लबाडी करतोय काय? व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही लबाडी करतोय काय? लोकांना आम्ही दाखवतोय एक, लोकांना देतोय एक, लोकांना सांगतोय एका गोष्टीविषयी आणि लोकांना ट्रीट करतोय एका विषयी. आम्ही कशा रीतीने वागतोय? आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये लबाडीची आवड आम्ही धरले काय? परीक्षेला जेव्हा लेकरं बसतात आणि घरामधून, शाळेमध्ये असताना घरामधून होमवर्क करून आणा म्हणतात, पोरगं काय होमवर्ककडे लक्ष देत नाही म्हणून आई बिचारी होमवर्क करत असते. आई लिहिते, लेकरं झोपलेले असतात, कधी कधी लेकरांना समजत नाही, आई लिहिते. पण जेव्हा परीक्षा येते लेकरं नापास होतात. आमच्या जीवनामध्ये आलेल्या परीक्षेमध्ये आमच्या लबाडीला आम्ही आस धरू नये, आम्ही सत्यासाठी उभा राहूया. जीवनाच्या परीक्षेमध्ये आम्ही फेल नाही व्हायचं, जीवनाच्या परीक्षेमध्ये आम्हाला नापास व्हायचं नाही, आम्हाला पास व्हायचं आहे. आम्हाला पास जेव्हा होणार, स्वर्गातील बाप आमच्यासाठी आनंद करणार. वचन सांगतंय असत्यानं मिळवलेलं धन इकडे तिकडे उडणाऱ्या वाफेसारखं आहे. थोडं धन असू दे, थोडी संपत्ती असू दे, लोकांनी म्हटलं पाहिजे सत्यानं राहणारा व्यक्ती आहे, सत्यानं जे काही थोडं धन आहे सत्याने न मिळवलंय, सत्यानं वागणारा व्यक्ती आहे, सत्य बोलतोय, हा थोडं पैसे आहे ऍडजस्टमेंट करतोय, पण तो सत्यानं कधी सोडलं नाही.
आमची भरपूर श्रीमंत असणार, लोक आमच्या समोर म्हणणार किती भारे हो, किती श्रीमंत आहे, किती तुमचं हे, किती तुमचं ते, तुमचं असं. आणि माघार म्हणलं काही लबाडीने मिळवलंय, लबाड मिळवलंय यानं, लबाड बोलतो ता. आमच्याविषयी असं नसावं. वचन सांगते असत्याने मिळवले धन इकडे तिकडे उडून जाणारे वापेसारखे आहे. नीतिसूत्र याचा 12वा अध्याय 22 वचन काय सांगताय? असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. वचन सांगते असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. माझ्या बहिणीनू, माझ्या भावानू, परमेश्वराला आमच्या कुठल्या गोष्टीचा वीट येऊ नये. कुठल्या गोष्टी असत्याच्या द्वारे, लबाडीच्या द्वारे जे आम्ही करत आहोत त्याचा वीट परमेश्वराला मग येऊ नये. परमेश्वर आमच्या विषयी आनंद वाटला पाहिजे, वीट त्याला येऊ नये. आमचं वागणं, आमचं बोलणं जे लबाडीचं आहे ते मी बदलूया, असत्याचे शब्द आम्ही बदलूया, आम्ही सत्य पकडूया, आम्ही आपलं जीवन बदलूया. आम्ही म्हणूया की प्रभू सत्याचे शब्द पकडण्यासाठी मला तू शिकव. असत्य व्यक्तीचा परमेश्वराला वीट येतोय. आमचा वीट परमेश्वराला कधी येऊ नये. जर मनुष्य आमच्या विरुद्ध उभा राहिला, मनुष्य आमच्या विरुद्ध उभा राहील, लाखो लोक उभा राहू द्यात, परंतु जर परमेश्वर आमच्या संगती आहे, आम्हाला सर्व गोष्टीमध्ये विजय आहे. परंतु जर आम्ही लबाडी करणार लोक आहोत, जर परमेश्वर जर आम्हाला वीट आला आणि परमेश्वर जर आमचा विरोधक झाला, कोण सोडणार आम्हाला? कोण सोडवणार? कारण परमेश्वर असत्य केल्यामुळे, लबाडी बोलल्यामुळे परमेश्वर आमचा विरोधक झालाय. कोण सोडवणार आम्हाला? असत्य वाणीचा परमेश्वराला वीट आहे. असत्य वाणीचा परमेश्वराला वीट आहे. असत्य बोलणारे आम्ही लोक नसावीत. असत्य बोलणारे आम्ही लोक नसावीत. कलसेकरास 3 अध्याय 9 वचन, शेवटचं वचन वाचून आम्ही प्रार्थना करणार आहोत. बोलण्यासारखं देवाच्या भरपूर गोष्टी आहेत प्रियानो. आम्ही प्रार्थनेला जाणार आहोत. शेवटच्या या वचन वाचून प्रार्थनेमध्ये आमचं जीवन आम्ही समर्पण करणार आहोत. आणि प्रार्थना करत असताना जे लोक लबाडी बोलून बोलून आपले जीवन जगतात, त्यांच्या जीवनातून लबाडीचा आत्मा त्यांना सोडणार आहे. येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातून परमेश्वर लबाडीचा आत्मा काढणार आहे. कलसीकारास 3 अध्याय 9 वचन, एकमेकाशी लबाडी करू नका. पौल देवाचे महान सेवक म्हणतात, बाबांनो देवाबरोबर सुद्धा नाही, पवित्र आत्मेबरोबर सुद्धा नाही, आणि एकमेकाबरोबर लबाडी करू नका. ज्यानं आपलं जीवन तुमच्यावरती विश्वासानं टाकलेला आहे, ज्यानं तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुमचं सहकार्य असेल, तुझी पत्नी असेल, तुमचा पती असेल, तुमच्या चर्चमधला सेवक असेल, तुमचं सहकार्य असेल, ज्यानं तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, त्याच्या बरोबर तुम्ही लबाडी करू नका. एकमेकाबरोबर लबाडी करू नका. कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. अरे बाबा लबाडी करायची नाही तुम्ही. कारण ज्यावेळी तुम्ही बाप्तिस्मा घेतला, ज्यावेळी त्या पाण्यामध्ये बुडला, जुना व्यक्ती त्या पाण्यामध्ये मेला, नवीन व्यक्ती त्या पाण्यातून उठलेला आहे. जुन्या मनुष्याला कृतीसह तुम्ही काढून टाकलेला आहे. एकमेकाविषयी लबाडी करू नका. आणि जर अजून तुम्ही एकमेकाशी लबाडी करताय तर जुन्या मनुष्याला ज्या पाण्यामध्ये बुडवलं होतं, परत त्याला आपल्या संगती तुम्ही घेऊन आलाय. तुमच्या जीवनामध्ये बदल झाला नाही. फक्त तुमचं बोलणं, फक्त तुमचं वागणं लोकांना दिसतंय, परंतु अजून सुद्धा लबाडे असल्यामुळं तो जुना मनुष्य तुमच्या आत आहे, तो बसलेला आहे. ज्या रीतीनं चर्चेसमध्ये ज्यावेळी आम्ही येतो, चर्चमध्ये यायच्या अगोदर पार्किंगच्या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क करतो, त्या ठिकाणी काही लोक त्याच पद्धतीने असत्याला, जुन्या मनुष्य म्हणतात, बस इथं झाडाखाली, इथं बस झाडाखाली, चर्चमध्ये जाऊन येतो, जाताना मिळून परत घेऊन जाणार आहे तुला. गाडी ज्या रीतीने पार्किंग करतो, काही लोक आपलं पाप असं त्याच्या आत्म्या ठिकाणी ठेवतात. चर्चमध्ये येतात, प्रेज लॉर्ड, हालेलुया, येशू हे सच्चा गडर, या सारी सृष्टी की मालक, तुझी बिन कुणी नाही. लय बुड्या मारतात, प्रार्थना करतात, आराधना करतात, डान्स करतात, सगळं करतात. सगळं झालं, प्रेज लॉर्ड पास्टर, लय भारी संदेश होता, मी आशीर्वाद झालो. आणि जाताना कुठे गेला माणूस, माझा जुना माणूस पार्किंगच्या इथं बसला होता, ये चल परत ये. परत त्या जगामध्ये जशी आमची गाडी घेऊन जाते ना पार्किंग म्हणून जाताना, तसं परत आम्ही जीवन जगालोय. वचन सांगते, पौल स्पष्टपणे सांगतात कलसेकरास 3:9 मध्ये, एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास आपल्या कृतीसह काढून टाकलेला आहे. कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून लबाडी करू नये, कुणी माझं नाव उंच करा म्हणून लबाडी करू नये. सत्य सांगणारे आणि सत्यासाठी उभारणारे देवाचे सेवक आणि सेविका आम्ही बनूया. सत्य सांगणारे, सत्यासाठी झटणारे, सत्यासाठी वेळ प्रसंगी मरणारे आम्ही त्याचे लेकरं होऊया. कारण परमेश्वर असं मग प्रत्येकाशी बोलत आहे. जुन्या मनुष्याला त्या कृतीसह आम्ही काढून टाकलेला आहे. बाप्तिस्मा घेतला, त्या पाण्यामध्ये आम्ही बुडलो, आम्ही जुन्या मनुष्याला त्या ठिकाणी मारलेला आहे. जुना मनुष्य आम्ही मारून टाकलेला आहे.